मी हरिभाऊ नारायणराव सवणे, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव. कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगावच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 7 ठिकाणी शिष्याची कापूस खरेदी चालू आहे. आजपर्यंत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये ऑनलाईन शेतकऱ्यांनी कापूस किसान ॲपवर 15,498 शेतकऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत आणि त्याचा अप्रूव्हल आतापर्यंत 6,957 शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. आतापर्यंत 7 खरेदी केंद्रावर दिनांक 15/12/25 अखेर 96,268 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. एकूण 3,905 शेतकऱ्यांनी आतापर्यंत CCIला कापूस घातलेला आहे. तसेच खाजगी खरेदी पण झालेली आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खाजगी 51,226 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे. आतापर्यंत जे झालेल्या हे आहेत शेतकऱ्यांनी किसान ॲपवर नोंद केले आहेत, त्यासाठी आम्ही आमच्या बाजार समितीच्या कार्यालयामध्ये 3 ठिकाणी खिडकीवर हे केलेले आहे. नोंदी करण्यासाठी कर्मचारी बसवलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना काही माहिती ऑनलाईन करता येत नाही त्यांच्यासाठी आपण 4 कर्मचारी इथं कार्यालयामध्ये बसवून त्याचे कागदपत्र बघून ऑनलाईन नोंदी करण्यासाठी त्यांना आपण मदत केलेली आहे. तसेच त्यांनी ज्यावेळेस समजा आपण ऑनलाईन नोंद केली आहे त्यासाठी अप्रूव्हल बाजार समितीचे लगेच आपण देतो आणि नंतर शेतकऱ्यांनी CCIचं अप्रूव्हल घेऊन आपल्या सोयीनुसार स्लॉट बुकची नोंद घेऊन त्या ज्या जिनीवर आपल्याला कापूस खरेदी आपलं हे विक्री करायचं आहे त्या जिनीची नाव नोंदणी करून आपला कापूस त्या तारखेला घेऊन यायचा आहे. आणि यापुढे 31/12/2025 पर्यंत सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की ज्यांनी आपला कापूस खरेदीसाठी विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी केलेली नाही त्यांनी 31/12/2025च्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंद करावी. म्हणजे आपल्याला कापूस जरी पुढं विक्री करायचा असला तरी फक्त नोंदीसाठी 31/12 ही शेवटची तारीख आहे. त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांनी आपल्या ऑनलाईन नोंदी करून घ्यावेत असे मी बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आपलं हे करतो आवाहन करतो. मॉइश्चरच्या बाबतीत सांगायचं तर 12% मॉइश्चरची नोंद असावी. 12च्या नंतरच्या ह्याच्यात कापसाचे घेण्यासाठी CCIला धजत नाही. 8 ते 12 ह्याच्यापर्यंत जी मॉइश्चर आहे कापसाला त्या कापसाची खरेदी CCIच्या खरेदी केंद्रावर करण्यात येते. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये 7 जिनिंगवर CCIची खरेदी आहे आणि प्रत्येक जिनिंगवर आपला बाजार समितीचा परमनंट कर्मचारी आमचा तिथं शेतकऱ्याच्या अडीअडचणी आणि वजन माप घेण्यासाठी आहे. आणि ज्यांना काही अडचण असेल जो शेतकरी कापूस खरेदी केंद्रावर घेऊन आला आहे त्याला काही अडचणी आल्या तर आम्ही सर्व आपले जे कर्मचारी त्यांना तिथं संपर्क करून आपली काय अडचण असेल तर त्यांना सांगायची. तिथं नाही सॉल्व्ह झाली तर मला फोन करायचा आमच्या कर्मचाऱ्यामार्फत. त्याच्यामुळं तुमची काही अडचण शक्यतो 100% कुठंच काही येत नाही. एका दिवसामध्ये एक शेतकरी त्या नावाने कापूस नाही घालू शकत. जर तुमचं क्षेत्र जास्त असेल एका दिवसामध्ये फक्त 40 क्विंटलच्या आतमध्ये कापूस शेतकऱ्यांनी घालायचा आहे त्या क्षेत्राच्या ह्याच्याप्रमाणे. त्यापासून तर 8च्या ह्याला 8,100 रुपये असा CCIचा भाव आहे. कापूस विक्री केल्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पेमेंट जमा होतं.